नमस्कार, मी सुप्रिया. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र, मकर संक्रांत आणि उपाय. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ओम साईराम. सरांविषयी सांगायचं झालं, सरांची आजवर 40 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सरांचं वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावरील जगातील पहिलं कॅलेंडर आनंदी वास्तू प्रकाशित झालं असून या विषयावरचा पहिला वेब रेडिओ आनंदी वास्तू radio.net हा देखील यशस्वीपणे सुरू आहे. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा शंका असतील, तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 02266843333. सर, 2 दिवसावर अगदी मकर संक्रांत येऊन ठेपली आहे आणि त्या निमित्ताने आपण खरं तर आजचा हा आपला कार्यक्रम करतोय की वास्तुशास्त्र, मकर संक्रांत आणि त्यावरचे उपाय. बरोबर. तर सर्वात पहिला प्रश्न पहिल्यांदा म्हणजे की संपूर्ण वर्षभरामध्ये मी कोणाशी भांडलो असेल, कोणाशी आरडून ओरडून बोललो असेल, रागावलो असेल, तर सगळ्यांची मी आज माफी मागतो आणि सगळ्यांना सांगतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला. आणि सगळ्यांच्या करिता सगळ्यांच्या वतीने मी तुला तिळगुळ देतो. तिळगुळ घ्या, गोड बोला. धन्यवाद सर. सर, आपला जो कार्यक्रम आहे म्हणजे तो अगदीच सगळे प्रेक्षक कधी वाट पाहत असतात की कधी आनंद सर येत आहेत आणि असा तो आपला कार्यक्रम खरं तर सुरू होता. तर आपला पहिला प्रश्न आहे सर की संक्रांती मागे म्हणजे या सणाचं पौराणिक काय महत्व आहे? बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संक्रांत आपण एकच दिवसाची मानतो, पण तसं नाहीये. संक्रांत हा सण पूर्णपणे 3 दिवसांचा मानला गेलेला आहे. त्यातला पहिला दिवस जो असतो तो असतो भोगीचा, दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस जो असतो तो किंक्रांतीचा. काय झालं सुप्रिया, फार पुराण काळातली ही गोष्ट आहे. संक्रांत नावाची ही देवी आहे, संक्रांती देवी, ती दिसायला खूप विचित्र आहे. जिचं नाक खूप मोठं आहे, की ती विचित्र आहे. म्हणजे संपूर्ण तिचा जो अवतार आहे तो खूप विचित्र आहे. ती राक्षसी नाही आहे, पण ती कुरूप जरूर आहे. मग ही संक्रांती देवी जी होती, तर त्या काळामध्ये एक शंकासूर नावाचा एक फार मोठा राक्षस उन्मत्त झाला होता आणि किंकरासूर नावाचा एक राक्षस उन्मत्त झाला होता. हे शंकासूर आणि किंकरासूर हे दोन्ही एकमेकांचे भाऊ होते आणि संपूर्ण पृथ्वीवरती त्यांनी भोगाचा थैमान घातलेला होता. आणि त्या भोगाचा थैमान घातल्यामुळं या पृथ्वीवरती जे संतुलन होतं ते ढासळलेलं होतं आणि त्यामुळे या दोघांचा नायनाट करण्यासाठी संक्रांती देवीनी जन्म घेतला आणि तिनं शंकासुराला संक्रांतीच्या दिवशी मारलं आणि किंकरासुराला किंक्रांतीच्या दिवशी मारलं. आणि त्याची आठवण म्हणून संक्रांतीच्या दिवशी, संक्रांतीचा सण संक्रांती देवीच्या आठवणीसाठी साजरा केला जातो. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी अंधकाराचा नायनाट केला म्हणून किंक्रांत हा सण साजरा केला जातो. असा हा मकर संक्रांतीचा 3 दिवसाचा सण भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत अशा 3 स्वरूपात जे साजरे करतात त्यांना या जन्मामध्ये पुण्यप्राप्ती होऊन परलोकामध्ये त्यांची योग्य ठिकाणी त्यांची नियुक्ती होते असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच संक्रांतीचं विशेष महत्व पौराणिक आहे. पौराणिक बरोबर बरोबर. सर, असं आहे की आपण भोगीचा जो दिवस असतो तो एक कुठेतरी भोगीचा दिवस या नावाने आपण साजरा करतो आणि त्या दिवशी फळभाज्यांची जी मिक्स भाजी असते ती भाजी करण्याची प्रथा आहे नेमकी. पण मग हे कशामुळे, म्हणजे भोगी हे नाव का पडलं आणि त्याचं काय महत्व? मगाशी जसं मी तुला सुप्रिया सांगितलं की हे लोक खूप भोगी झाले होते, म्हणजे उन्मत्त झाले होते. भोगी या शब्दामध्येच 2 अर्थ निघतात. एक म्हणजे भोग लावणं आणि दुसरा म्हणजे भोग घेणं. भोग घेण्याची प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणात वाढली की तिचं विकृतीमध्ये रूपांतर होतं. आपण त्या माणसाला भोगी म्हणतो आणि भोग चढवितो म्हणजे आपण एखाद्या परमेश्वराला जो नैवेद्य दाखवतो त्याला आपण भोग चढवणे असं म्हणतो. अर्थात हा जो भोगी विषय आहे यामध्ये जो शंकासूर आणि किंकरासूर होता त्यांचा जो भोग वाढला होता आणि त्या भोगांना नायनाट करण्याचं काम संक्रांतीनं केलं म्हणून या दिवशी या भोगी म्हणून नाव पडलं त्याला. आणि भोगीच्या दिवशी तुझे म्हटलीस की मिक्स भाजी केली जाते. आता तुम्ही तुमची पिढी त्याला मिक्स भाजी म्हणतात, पण बऱ्याच ठिकाणी या भाजीला खेंगाड मेंगाड असं म्हटलं जातं. तर आता तू नीट बघशील तर काय आहे याच्यामध्ये, हे खेंगाड मेंगाड काय आहे मिक्स भाजी? तर मिक्स भाजी म्हणजे काय की त्याच्यामध्ये वेगवेगळी या काळामध्ये काय झालेलं असतं की वेगवेगळ्या भाज्या येतात. आता बघ, भाजी मार्केटमध्ये गेलो की आपण भरपूर भाज्या दिसतात. मोठ्या प्रमाणावरती सृष्टीचं चलनवलन झालेलं असतं, फार मोठ्या प्रमाणात भाज्या उगवलेल्या असतात. आणि त्याच्याबरोबर आपण काय करतो माहितीये का, एक भाकरी करतो. कुठली? बाजरीची भाकरी. त्या बाजरीच्या भाकरीला आपण काय लावतो? तीळ लावतो. सगळ्या भाज्यांमध्ये तिळांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं. आणि एकंदरीत पाहिलं तर सृष्टीचं चक्र संतुलित करण्याकरता आमच्या पूर्वजांनी या सणाला
मग शंकासूर आणि किंकरासुराचा जरी दाखला जोडला असला तरी या मागे 100% जो रूपक आहे तो आयुर्वेद विज्ञान शास्त्राचा आहे. नीट बघितलं तर ह्या सर्व भाज्या मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. सर्व भाज्यांमध्ये वेगवेगळी प्रथिनं आणि जीवनसत्वांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. भाकरी ही दमदार मानली गेली आहे, तसंच बाजरीची भाकरी ही उष्ण मानली गेली आहे. तिळ ही उष्ण मानला गेलाय, गुळ ही उष्ण मानला गेलाय. आणि आपण बघितलं की संक्रांतीच्या दिवसापर्यंत थंडीचा कडाका वाढलेला असतो, संपूर्ण शरीर तडतडलेलं असतं, शरीरामध्ये उष्णतेची गरज असते. आणि त्याच वेळेला पहा, लोक बऱ्याच वेळा डायटिंग चालू करतात नेमकं थंडीमध्ये. पण मुळामध्ये थंडीत डायटिंग करू नये खरं तर, कारण थंडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भूक लागते आणि भूक लागल्यानंतर आपण जर भरपूर खात सुटलो तर अर्थातच आपला फॅट गेन होऊन आपण जाडजूड होणार आहोत. परंतु ह्या भाज्या ज्या आहेत त्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत, किंवा भाकरी यांचं कार्ब्सचं प्रमाण म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपण पाहिलं, किंवा इतर गोष्टी जर आपण पाहिल्या आणि जर आपण अर्धी भाकरी जरी खाल्ली या भाजीबरोबर, तरी आपलं पोट हे पटकन भरतं आणि दुपारपर्यंत व्यवस्थित आपलं पोट भरलेलं राहतं. या संक्रांतीच्या दिवशीच किंवा भोगीच्या दिवशीच ही भाजी करा असं नाहीये बरं का. भोगीच्या दिवशी तो समारोप आहे, पण संपूर्ण महिनाभरामध्ये जेव्हा थंडी पडते तेव्हा त्या भाकरीला तीळ लावून तिच्यावरती छानसं तूप वगैरे घालून पिवळ्या रंगाचा भात आपण करतो. त्यामध्ये हळदीचं प्रमाण जास्ती शरीरामध्ये जावं हे एक कारण असतं. आणि ह्या सर्वामागं एकच कारण लपलेलं आहे, ते म्हणजे शरीरशास्त्र. खरं तर संक्रांत हा जो सण आहे ना सुप्रिया, हा आपला देश ऋषी प्रधान आहे. त्यामुळे ऋषी प्रधानता, त्याच्यानंतर पर्यावरण आणि सूर्याचं संक्रमण यांचा हा एक प्रकारचा सण आहे. हा मानवी जीवनाशी संबंधित आणि माणसाच्या शरीराशी संबंधित आहे. आणि म्हणूनच या सणाला आयुर्वेदामध्ये पण अत्यंत महत्व दिलं गेलंय. बरोबर सर, संक्रांतीचं भौगोलिक आणि ज्योतिषशास्त्राच्या नुसार काय महत्व आहे? सगळ्यात पहिल्यांदा मगाशी एक गोष्ट मला सांगता राहिली की पौराणिक दाखल्यांमध्ये एक गोष्ट मला सांगायची राहिली, तिचा मी आता मुद्दामून पुन्हा एकदा उल्लेख करतो. संक्रांतीच्या दिवशी पितामह भीष्मांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता. महाभारतामध्ये जे पितामह भीष्म होते त्यांना इच्छा मरण होतं, म्हणजे ज्या दिवशी त्यांना वाटेल त्याच दिवशी ते त्यांचा प्राण सोडू शकतात असं ते वरदान होतं. त्या दरम्यान त्यांना त्या शरपंजरी पडले होते, म्हणजे त्या संपूर्ण बाणांच्या शय्येवरती ते पडलेले होते आणि त्यांचे प्राण जात नव्हते. पण त्यांना प्राण कधी सोडायचा होता, तर त्यांना प्राण सोडायचा होता तो मकर संक्रांतीच्या दिवशी. ऍक्च्युली भीष्म पितामहांनी मकर संक्रांतीच्या दिवशी प्राण दान केले, त्यांनी त्यांचे प्राण दिले. म्हणून या काळामध्ये दान धर्माचंही अत्यंत महत्तम पुण्य आहे. भीष्म पितामहांचं स्मरण सुद्धा संक्रांतीच्या दिवशी करणं हे दीर्घायुत्वाचं लक्षण मानलं गेलंय आणि मोक्षपद प्राप्ती करता भीष्मांना सुद्धा याचं महत्व माहिती होतं संक्रांतीचं. आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी भीष्मांनी आपलं शरीर परमेश्वराच्या चरणी दान केलंय आणि ते मोक्षगतीला प्राप्त झालेत. आता तू म्हणतेस की याचं भौगोलिक महत्व काय? बरोबर सर, आपण हे जाणून घेऊयात. पण आपल्या कार्यक्रमाचा सर्वात पहिला फोन आलाय, तो म्हणजे नाशिकवरून गणेश आहेत. गणेश, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्ते सर. नमस्ते मॅडम. नमस्कार सर, माझं नाव गणेश आहे, गणेश कातवटे. सर, जन्मतारीख 21/1/1997. जन्मस्थळ लातूर. वेळ काय? जन्मवेळ संध्याकाळी 10:45 सर, माझा असा प्रश्न आहे की माझा आता म्हणजे 12वी पास झालोय मी. तर सर मला पुढे CS करायचंय, कंपनी सेक्रेटरी. बर. आणि तर मी ते करू का नको, का MPSC UPSC मध्ये करिअर करू असं सांगू शकता का मला? हो, आणि माझं एकंदरीत करिअर कसं जाईल सर? वृषभ रास आहे तुझी, तुला माहिती आहे का? हो सर, माहिती आहे. वृषभ रास ही जर रास बघितली तर हिचा स्वामी शुक्र आहे. रोहिणी नक्षत्रावरचा जन्म आहे आणि वृषभ म्हणजे बैल, घाण्याला झोंपलेला बैल आपण त्याला म्हणतो. पत्रिकेमध्ये सरकारी नोकरीचे योग आहेत, त्यामुळे CS करू शकता तुम्ही, त्याबद्दल काही वाद नाही. पण MPSC UPSC मध्ये जर आपण विशेष लक्ष घातलं तर त्याचा आपल्याला विशेष फायदा होईल. पण वृषभ राशींच्या लोकांना परमनंट अशी एक नोकरी असते, सकाळी जायचं कामाला, संध्याकाळी परत रिटर्न यायचं. वृषभ राशी शुक्राच्या अंमलाखाली आहे आणि अत्यंत कष्टाळू आणि तशीच आळशी रास मानली गेली आहे. वृषभ राशीचं आणि रोहिणी नक्षत्राचं वैशिष्ट्य, तुमची पत्रिका पाहिली तर पत्रिकेमध्ये रवी ज्या पद्धतीने आहे तो तुम्हाला MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये अधिकार पदावरती नेऊन ठेवू शकतो. हे निश्चित तुम्ही MPSC साठी जरूर ट्राय करा. बरोबर. संक्रांतीचं भौगोलिक आणि त्याचनुसार ज्योतिषशास्त्रानुसार काय महत्व आहे ते आपण जाणून घेणारच आहोत. पण आपण आता इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग.
ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. सर, आपण ब्रेकपूर्वी जाण्याच्या आधी एक प्रश्न घेतलेला होता, पण आपल्यासाठी खरं तर आता एक फोन आलेला आहे. पुण्यावरून निकिता आहेत. निकिता, तुमचा काय प्रश्न आहे? माझा असा प्रश्न आहे की आवाज येतोय निकिता? बोला. हो येतोय. हा, बोला. माझा आणि माझ्या मिस्टरांचं पटत नाही अजिबात, सारखे वाद होत राहतात आणि आमच्या दोघांच्या वादामुळे माझ्या मुलीचं सुद्धा नुकसान होते फार. आणि म्हणजे चांगलं बोललं तरी कधीच आजपर्यंत म्हणजे असं वादच काय. तुमची जन्मतारीख सांगता का? तुमची जन्मतारीख सांगता? माझी 15/1/1989. वेळ काय? वेळ पहाटे 3 वाजता, रविवार. जन्म ठिकाण काय? बारामती. मला एक सांगा, भांडणं होण्याचं कारण काय असतं? कारण असं काहीच नाही, थोडंफारच कारण, म्हणजे छोटच कारणावरून. मग एखाद दिवशी शांत बसून बघायचं ना, बडबडच करायची नाही. हा, तुम्हाला मी सांगतो काय कारण आहे. मेष रास आहे तुमची, बरोबर ना? हो, मेष रास. मिस्टरांची रास कोणची आहे? त्यांची रास सिंह आहे. सिंह रास. बाप रे, मेष आणि सिंह. मेष राशीच्या लोकांचं वैशिष्ट्य असं असतं की मेष राशीची लोक ही अत्यंत सत्यवादी, प्रामाणिक, स्पष्टवक्ती, हट्टी, रागीट आणि फटकळ असतात. खूप करायचं आणि बोलून घालवायची सवय ही मेष राशीकडे असते. त्यात तुमचं जे नक्षत्र आहे त्याचा स्वभाव हा एकदम घोड्यासारखा आहे, म्हणजे वस्कन ओरडणार आहे. ताई, तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये बदल करणं गरजेचं आहे. बहुतांशी मेष राशीची लोक ही सांसारिक जीवनामध्ये कायम कटकटी अनुभवतात, असा अनुभव आहे. कारण मेष राशीची लोक ही मंगळ प्रधान मानली गेली आहेत आणि मंगळ हा खूप तडकू ग्रह मानलाय. त्यातल्या त्यात मेष आणि वृश्चिक राशी या दोन्ही राशी फार उग्र राशी मानल्या गेल्यात. आणि त्यात तुमच्या पतीची रास सिंह आहे. तुम्ही मेष म्हणजे मेंढा, पती सिंह. आता सिंहापुढे मेंढा टाकला तर काय होणार, तशी परिस्थिती आहे. म्हणजे रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. कधी तो सिंह खाईल त्या मेंढ्याला याचा भरोसा नाही. परंतु तुमच्या पत्रिकेतलं वैवाहिक जीवनाचं स्थान हे अतिशय चांगलं आहे. त्या ठिकाणी गुरु असल्यामुळं भांडेल पण नांदेल अशी स्थिती आहे. तो गुरु घटस्फोट वगैरे असं काही होऊन देणार नाही. मेष राशींच्या मंडळींनी तोंडावरती कंट्रोल, नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही राशी अशा आहेत की दोघांनाही मोठेपणा हवा असतो. तो तुम्हाला विचारत नाही आणि तुम्ही त्याला विचारत नाही, त्यामुळे कदाचित कटकटी होतात. याशिवाय संशयामुळे सुद्धा काही कलह होण्याची शक्यता असते. सिंहराशींच्या मंडळींना सारखा डरकाळ्या फोडण्याची सवय असते, कारण रासच त्यांची सिंह आहे. त्यामुळे मेष सिंह हे कॉम्बिनेशन चांगलं आहे, नाही अशातला भाग नाही. पण मेष सिंहच्या बऱ्याच सांसारिक जीवनामध्ये मंडळींच्या कटकटी दिसतात. याच्यावरती मी तुम्हाला खूप छानसा उपाय सांगतो. तुमच्या दोघांचे फोटो एकत्र जोडा, म्हणजे फोटोला फोटो जोडा आणि ते मधाच्या बाटलीत बुडवा. मधाची बाटली झाकण बंद करून हिरव्या रंगाच्या लोकरीने 7 वेळा गुंडाळा, 7 गाठी तिला मारा आणि तुमच्या दोघांच्याही अंतर्वस्त्रामध्ये ही बाटली ठेवून ती गुंडाळून कपड्याच्या कपाटामध्ये ठेवून द्या. मायेची ऊब एकमेकांमध्ये निर्माण होईल. असं म्हणतात, पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की पती जो असतो त्याच्या हृदयाला त्या स्त्रीचा कान आला पाहिजे. जर तसं येत असेल तर ती आयडियल उंची पती पत्नींची असते. यामागे रहस्य एक आहे की पत्नीच्या कानाला, म्हणजे उजव्या कानाला हृदय पतीचं जर आलं तर तो सुद्धा मायेचा एक भाग पडतो. त्यामुळे ज्या पती पत्नींमध्ये कलह होतात त्यांनी एकमेकांच्या हृदयावर उजवा कान ठेवून ठोके ऐकावेत आणि तुम्हाला अनुभव चांगला येईल. त्याच्यामुळे माया निर्माण होईल. संक्रांतीच्या दिवशी विशेष म्हणजे एकमेकांना तिळगुळ द्या आणि गोड बोला, असं एकमेकांना सल्ला द्या. संक्रांतीच्या निमित्ताने भांडणं विसरा. मी तुला एक गंमत सांगतो. माझ्याकडे पूर्वी अशी केस आली होती, तिच्या सासू सुनांची भयंकर कटकट व्हायची. हा थोडासा गमतीचा भाग आहे. या सासू सुनांची एवढी कटकट व्हायची की सून माझ्याकडे येऊन म्हणायची, गुरुजी काही करा, म्हातारी मेली पाहिजे. आता मी मारणारा तारणारा कोण आपण? आपल्याकडे काय फक्त उपाय असतात. मग आपण काय केलं की आता काय निर्णय की आपण काही करू शकत नाही, कारण घरगुती ह्या ज्या कलह असतात, पती पत्नींमधले कलह, सासू सुनांमधले कलह आणि सासू सुनांमध्ये नवऱ्याचा होणारा सँडविच, हा विषय असा आहे की याला कुठलाही ज्योतिषी, कोणताही देवधर्म काही करू शकत नाही. हा माणसांच्या स्वभावांचा खेळ आहे. याच्यात कोणीतरी एकाने स्वतःला कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं, शांत होणं गरजेचं असतं. बऱ्याचदा स्त्रियांची प्रवृत्ती कमांडिंग असते, पुरुषांना ते खपत नाही आणि त्याच्यातनं फार मोठ्या कटकटी होतात. मग त्याच्यात ती सासूमध्ये पडली की आणखीन गडबड होती. आणि म्हणून तिला एक उपाय सांगितला. उपाय थोडासा गमतीशीर होता. तुम्ही ऐका, तुम्ही करू शकता. ताई, तुम्ही सुद्धा करू शकता.
खडीसाखरेचे छोटे छोटे खडे आणा या तिळगुळ्या एवढे, आणि घरी आणून बाबांचं नाव घ्या. जेव्हा तुमचा नवरा कटकट करेल, जेव्हा तुमची सासू कटकट करेल, तेव्हा 2 खडे दोन्हीकडे ठेवा आणि रस गिळा. जोपर्यंत ते खडे बारीक होत नाही तोपर्यंत तोंड उघडू नका, निश्चित भांडणं कमी होतील. थोडक्यात काय तर बोलण्यामुळे शब्दामुळे शब्द वाढतो. त्यामुळे जर शब्दच टाळला आणि शांत बसलं तर निश्चितच कटकटी होणार नाही. तिळगुळ घ्या, गोड बोला. बरोबर. हे खरं तर आजचं आपलं ब्रीदवाक्य आहे की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. सर, जसं आपण ब्रेकपूर्वी जाण्याच्या आधी बोललो होतो की संक्रांतीचं महत्व भौगोलिक दृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्राच्या नुसार. बरोबर. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने संक्रांतीला तर अनिर्णित महत्व मानलं गेलंय. मुळामध्ये संपूर्ण जग हे 27 नक्षत्र आणि 12 राशींमध्ये फिरते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन आणि अश्विनी पासून रेवती पर्यंतची 27 नक्षत्र. मुळामध्ये सूर्य हा रोज फिरतो. तो म्हणजे तो सातत्याने तो एका जागी आहे समजा, आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. म्हणजे आपल्याला रोज सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो असं जरी दिसत असलं तरी सुद्धा सूर्य एकाच जागी आहे. पृथ्वी मात्र स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. अशी 365 दिवस फिरते. तसंच प्रत्येक ग्रहाचं संक्रमण होतं, तर सूर्याचं सुद्धा संक्रमण हे 12 राशीतनं होत असतं. या संक्रमणाला संक्रांत असा शब्द आहे. आणि सूर्य हा मकर राशीत येतो आणि इथून उत्तरायणाला प्रारंभ होतो. गंमत अशी की यापूर्वीचा काळ हा दक्षिणायनाचा होता आणि आता इथून पुढचा काळ जो आहे तो उत्तरायणाचा सुरू झालाय. उत्तरायण हा देवांचा दिवस मानला गेलाय किंवा देवांचे दिवस मानले गेले. म्हणजे मग दक्षिणायन हे काय राक्षसांचे दिवस होते का? तसं नाही. प्रत्येक दिवस हा देवांचाच असतो, परंतु उत्तरायणामध्ये देवतांची ताकद ही शतगुणपटात अधिक होते. आणि उत्तरायण हा देवतांचा दिवस, मोक्षप्राप्तीचा काळ आणि उजेडाचा दिवस म्हणून सुरुवात याची मानली गेली. आता जर तू नीट बघशील तर संपूर्ण यापूर्वीचे जे दिवस होते लवकर अंधार पडत होता, लवकर अंधार पडायचा, लवकर उजेडायचं. आता हळूहळू तिळ 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 तुमचा जो जी सूर्याची गती आहे ती मोठी होणार आहे आणि संपूर्ण दिवस मोठा होईल. त्यानुसार सूर्य लवकर उगवणार आणि उशिरा मावळणार आहे. संपूर्ण दिवसाचं साम्राज्य हे फार मोठ्या प्रमाणावर होईल. असं म्हणतात की ज्या ठिकाणी सूर्य कधी मावळतच नाही त्या ठिकाणी किंवा उगवत्या सूर्याचा देश आपण जपान बघतो. वास्तुशास्त्रानुसार जर आपण बघितलं तर जपानवरती हिरोशिमा नागासाकीवरती बॉम्ब पडले, जपानवरती असंख्य वेळा लावारसाचे काय काय उद्रेक झाले, जपानवरती असंख्य संकट आली, पण जपान संपला नाही. आजही इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये जपानचा हात कोणी धरू शकत नाही, कारण तो उगवत्या सूर्याचा देश आहे. अर्थात सूर्याचा आशीर्वाद त्याला आहे. आपल्या धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये सूर्याला अत्यंत महत्व आहे. सूर्य हा जगत चक्षु, सूर्य हा आत्मा असं म्हटलेलं आहे. ओम सूर्याय नमः, मित्राय नमः.